जर तुम्हाला कोणी विचारलं एखादा माणूस आपल्या आयुष्यात किती पदव्या घेऊ शकतो, किती विद्यापीठात शिकू शकतो, यावर तुमचं उत्तर कदाचित 1 ते 10 आकड्यांपर्यंत असू शकतं. पण असा एक मराठी माणूस आहे जो भारतातील सर्वात शिक्षित माणूस म्हणून ओळखला जातो. एकच माणूस. ते डॉक्टर होते, ते वकीलही होते, ते IPS अधिकारी तसंच IAS अधिकारी देखील होते. याशिवाय ते पत्रकार देखील होते. इतकंच नाही, ते कीर्तनकार, आमदार, खासदार, अभिनेता, फोटोग्राफर आणि मंत्री देखील होते. अवघ्या 49 वर्षाचं जीवन, 42 विद्यापीठ, 20 पदव्या आणि 21 सुवर्ण पदक असा ज्ञानाचा खजिना मिळवणारी ही मराठी व्यक्ती म्हणजे श्रीकांत जिचकार. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग श्रीकांत जिचकार यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शैक्षणिक क्षेत्रातील महामेरू म्हणून संबोधता येईल असं नाव म्हणजे श्रीकांत जिचकार होय. श्रीकांत यांचा जन्म 1954 मध्ये नागपूर येथील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी मिळवलेल्या 20 पदव्यांमध्ये MBBS, MD, LLB, LLM, BBM, MBA यांचा समावेश आहे. त्यांनी 10 विषयांमध्ये MA केलं. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी, फिलॉसॉफी, राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, पुरातत्व आणि मानसशास्त्र यांचा समावेश आहे. त्यांनी संस्कृतमध्ये मानाची D.Litt ही पदवी मिळवली होती. त्यांच्या बहुतेक पदव्या या फर्स्ट क्लास मध्ये आहे. त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये 52,000पेक्षा अधिक पुस्तकांचा संग्रह आहे. या बुद्धिमान व्यक्तीने वयाच्या 25व्या वर्षी पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. 1980च्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये वयाच्या 25व्या वर्षी ते निवडून गेले. महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेलेले ते सर्वात तरुण आमदार होते. त्यांनी युनो आणि युनेस्को या संघटनांसाठीही काम केले आहे. जगातील सर्वात हुशार 10 विद्यार्थ्यांमध्ये सर्वात बुद्धिमान म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे. ते एक उत्तम फोटोग्राफर आणि अभिनेता देखील होते. पण दुर्दैवाने त्यांना दीर्घ आयुष्य मिळू शकले नाही. वयाच्या अवघ्या 49व्या वर्षी त्यांचे एका कार अपघातामध्ये निधन झाले. श्रीकांत जिचकार यांच्याविषयीचे तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.